समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचा आज सकाळी 11 वाजता लोकार्पण। मंत्री दादा भुसेंच्या हस्ते पार पडणार लोकार्पण। पंतप्रधान मोदींचा आज तेलंगणा दौऱ्यादरम्यान नांदेड विमानतळावर अल्पविश्रांती दरम्यान अशोक चव्हाण पंतप्रधान मोदींची भेट घेणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट ॲक्शन मोडवर। उद्धव ठाकरे आज मावळ दौऱ्यावर। श्रीरंग बारणेंविरोधात कुणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष। जेपी नड्डा यांचा नागपूर दौरा रद्द। नड्डांऐवजी स्मृती इराणी भाजयुमोच्या संमेलनाला संबोधित करणार। राजन साळवी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची आज एसीबी चौकशीला सहकार्य करणार असल्याची साळवींची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 8वा दिवस। आज होणाऱ्या बैठकीत ठोस निर्णय न झाल्यास जेल भरो आंदोलन। रत्नागिरीच्या उंबर्लेमध्ये आढळले 10,000 वर्षांपूर्वीचे कातळ शिल्प। कातळ शिल्पांचं संशोधन आणि संवर्धन होण्याची गरज। अभ्यासकांची मागणी। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुण्यात उद्यापासून जड वाहनांना बंदी। शहर ओलांडताना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आदेश। राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट। विदर्भ मराठवाड्यात पावसाचा हवामानाचा अंदाज। रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता। छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील हिदूरच्या जंगलात मोठी चकमक। 10 लाखांचं इनाम असलेला नक्षलवादी ठार तर 1 जवान शहीद। निवडणुकीआधी चर्चा महाराष्ट्राची, महाराष्ट्राच्या विकासाची आणि नेत्यांच्या व्हिजनची। एबीपी माझावर आज दिवसभर पहा माझा महाराष्ट्र माझं व्हिजन। सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यातील सातेरी मंदिरात किरणोत्सव। भाविकांनी अनुभवलं विलोभनीय दृश्य। गुगलचे सीईओ सुंदर पिचाई राजीनामा देण्याची शक्यता। जेमिनी एआयच्या अपयशामुळे राजीनाम्यासाठी दबाव वाढला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।